नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण काही दिवसापूर्वी कुणाल आत्माराम बर्डे हा एक छोटासा मुलगा, 8वीतला मुलगा GBS आजारामुळे फार गंभीररित्या त्या ठिकाणी घरीच उपचार घेतोय. आपण ती सगळी परिस्थिती आपण सगळ्यांसमोर मांडली होती, सगळ्यांना आव्हान केलं होतं. आणि पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी आत्माराम बर्डे यांच्या घरी गेलो तर त्यावेळेस कुणालच्या मदतीसाठी जे आव्हान केलं, अनेकांनी येणेरे गावापासून तालुक्यातील अनेक जी दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत त्यावेळेस आत्माराम बर्डे यांना केली. आणि नंतर पण आता खरं तर मेडिकल औषधोपचारासाठी बर्डे कुटुंबाकडे काहीच पैसे नव्हते. त्यांनी आर्थिक मदतीचं त्या ठिकाणी मला विनंती केली होती. त्यानंतर पण मी परत त्या कुटुंबाला भेट द्यायला गेलो आणि त्यावेळेस पण आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगली मदत या ठिकाणी आत्माराम बर्डेंना झाली. खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यातील हे आदिवासी समाजातील खरं तर सर्वसामान्य परिस्थितीतील हे कुटुंब आहे आणि कुणाला खरं तर अत्यंत लाडका असा कुटुंबातील, परंतु एक GBS सारखा आजार त्याला जाडला आणि तो इतक्या गंभीररित्या त्या ठिकाणी आजारी पडला. आपण व्हिडिओद्वारे पण पाहिलं की तो म्हणजे कोमात गेल्यासारख्या त्याची परिस्थिती आहे. जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले आज कुटुंब त्याच्या मागे खरं तर सगळे आजी स्वतः फिजिओथेरपिस्ट झाली, वरील डॉक्टरांसाठी सारखे उपचार करतात. म्हणजे आर्थिक परिस्थिती विना घरातच आता हे सगळे डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट झाले. आपण पाहतोय की समाजात आपण अनेक सार्वजनिक उत्सव असेल, अनेक गोष्टी असेल, आपण ज्यावेळेस ह्या गोष्टींसाठी कुणाचे वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ असो असे ज्यावेळेस खर्च करतो, नक्कीच आपण पण या ठिकाणी मदतीचा हातभार लावला पाहिजे. यामागे पण आपण अशी विनंती करून अनेकांनी मदतीचा हातभार लावलाही, पण या पुढच्या काळात पण आपण या ठिकाणी दखल घ्या अशी मी विनंती करतो. आज पण आत्माराम बर्डे माझ्याकडे या ठिकाणी आले. त्यांना छोटीशी मदतीची अपेक्षा होती, त्यांना औषधोपचारासाठी, परंतु या निमित्तानं खरं तर भेट झाली आणि आपण अशीच शिवजन्मभूमीचे संस्कार आणि माणुसकी जपूया. धन्यवाद. बोला. सूरज भाऊंचे त्यांचे अमानत त्यांच्या मित्र परिवारांनी जी मदत केली त्यांचे खूप खूप आभार. साधारणतः महिन्याला किती खर्च येतो? 30,000 रुपये येतो सर्वसाधारण. तर बाळाची काय परिस्थिती आता सध्या? आता सध्या बेडवरती चालू आहे, घरी उपचार चालू आहे सध्या.